काय मित्रांनो, टायटल बघितलं. 32 लाखामध्ये पुण्यामध्ये तुमच्यासाठी अर्धवट काम झालेले रो हाऊस तुम्हाला पाहिजे का? आणि अर्धवट सगळं सांगतो मी तुम्हाला. एक एक माझ्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक एक जी लहान छोटी गोष्ट मी तुम्हाला आज सांगणार आहे. एक रिक्वेस्ट करणार आहे की व्हिडिओ जो आहे ना हे संपूर्ण बघायला पाहिजे आणि माहिती घ्यायला पाहिजे. कारण की काय होतं माहिती का, लोक व्हिडिओ बघत नाही, ते मोठा प्रॉब्लेम होतो. तर चला व्हिडिओ संपूर्ण बघा. आणि नवीन आले असाल तर चॅनलला तुम्ही सबस्क्राईबचं बटन, कारण की हल्ली दाबवत नाही लोक, सबस्क्राईब पण करा. ओके, तर चला सुरुवात करू आपण. 32 लाखामध्ये थेट 5 गुंठे. ओके, ते पण पुण्यामध्ये. चला, जय महाराष्ट्र, जय जय पुणे. मित्रांनो, मंडळी आणि माझे बंधू बहिणींनो, तुमचे मी सहर्ष स्वागत करीत आहे पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज या रिअल इस्टेटच्या आजच्या या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, काय माहिती का, बरेचसे लोक जे आहे ना काय बघतात माहिती का, नुसतं पुण्यामध्ये पाहिजे, पुण्यामध्ये पाहिजे. 1 गुंठा काय, आम्हाला असे कॉल येतात की भाऊ अर्धा गुंठा पण असलं ना तुम्ही द्या आम्हाला घेऊन. आता कुठून द्यायचं? अहो, हवा घेणं हे एकदमच दुष्काळ झालेलं एकदम, मला असं वाटतं पुण्यामध्ये. पण मित्रांनो, आज तुमच्यासाठी जे 5 गुंठे आलेले ना, तुम्ही टायटलमध्ये बोर्डमध्ये बघितलेच असाल, बरोबर ना? पण सगळं सांगतो मी तुम्हाला. पण तुम्हाला असं बरं, म्हणजे मला तुम्हाला काय आणि मला काय, मला पण घ्यायचंय, पण घेऊन किती ठेवावी, भरपूर घेतली जागा. पण मला पण असं वाटतं की तुम्ही पण 1 गुंठा हक्काचा 1 गुंठा घ्यावा, आणि ते पण EMI वर घ्यावं. अरे मित्रांनो, मी विषय चेंज करत नाही. हे 5 गुंठे पुण्यामध्येच आहे. सांगतो मी सगळी काय गोष्ट, सगळी काय जी रिॲलिटी आहे ती सगळी सांगणार आहे. फक्त मला असं वाटतं की तुम्ही माझे जे शब्द आहे, मी जे सांगणार आहे आज जागेबद्दल, त्या 5 गुंठ्याबद्दल संपूर्ण माहिती ऐकली तर तुम्हाला 5 गुंठ्याची पण माहिती भेटून जाणार आहे. बरं, आपल्याकडं बघा, मी तुम्हाला बोलता कसा बघा, बोलता राहतं ना एकदम. आता माझ्या डोक्यामध्ये जे होतं तुम्हाला मी खूप भारी सांगणार होतो 1 ते 10 गुंठ्या प्लॉट बद्दल. तर हे 1 ते 10 गुंठे जे आहे ना, चांगला लोकेशन आहे. आपल्याला काय पाहिजे, EMI. अहो, 8,000 रुपये पण गेलं आणि 5,000 पण आलं EMI, तर आपल्याला सवयच लागलेली EMI पेड करायची. पण ही सवय खूप भारी आहे. आज मी का बोलतो माहिती का, हे प्लॉटिंगसाठी खूप भारी. मी तुम्हाला 5,000 वाला पण बोलणार. 5,000 वाला सुलभ हप्ता तुम्ही भरा आणि ते प्लॉट तुम्ही खरेदी करा. 1 ते 10 गुंठे 7-12. अहो 7-12 टेन्शन घ्यायचं नाही. 7-12 जो असणार आहे, अहो कलेक्टर याने कुठे येणार आहे EMI वर 7-12. 7-12 वाली जमीन जी असते सेपरेट 7-12 ते कलेक्टर येणे. पण हे जे प्लॉट असणार आहे ना 11 लोकांमध्ये सामूहिक 7-12 असणार आहे. अहो, एवढं टेन्शन नाहीये. पहिला आपण एक काम करू, 8,000 रुपये जो सुलभ हप्ता आहे ना, त्या जमिनीबद्दल आपण इकडे चर्चा करू. कारण की ती जागा जी आहे MIDC परिसरामध्ये आहे. तळेगाव ढमढरे, तुम्हाला माहिती का? आता ह्याच्यामध्ये पण कन्फ्युजन आहे. तळेगाव हे एक तळेगाव आणि इथं एक तळेगाव. आता विचार करा कुठलं. मी मुंबई पुण्याच्या तळेगाव बद्दल बोलत नाही, मी वाघुलीच्या इथल्या तळेगाव ढमढरे बद्दल बोलतो मी. आणि ह्या तळेगाव ढमढरेच्या बाजूलाच कासारी फाटा म्हणून ओळखला जाणारा असा जबरदस्त लोकेशन आहे की तिथं तुम्ही आज घेतली तर लोकांनी घेतली. सणसवाडीचं मी बोलत होतो ना, सणसवाडी. अहो 1.5 लाखाने चालू होतं तिथं एक वेळेस. मग 2.70चा डायरेक्ट भाव चढला. मग त्यानंतर आपल्याकडे सणसवाडीमध्ये आली 4 लाखाची आली. आता हे तळेगाव ढमढेरच्या इकडे कासरे फाटा, इथं पण भरपूर आपण रोड, हायवे, एक साईडला रोड दिसत होता आणि एक साईडला हे प्लॉट होते. तर इथं पण तुम्ही, मला बोलायला काय माहिती काय, इन्व्हेस्टमेंट करा तुम्ही. इकडे 1 ते 10 गुंठे तुम्ही घेतले, किती जास्त नाही,
6 लाख रुपये गुंठ्याचा सध्याला भाव चालू आहे. कासारे फाट्याचं इथंच तळेगाव ढमढेरे आणि आजूबाजूला आहे शेती आहे आणि बरेचसे लोकांनी तिथं चालू केलेलं घर बांधण्याचं. आणि तुम्ही इथं आले, तुम्ही बघितलं तर तुम्हाला लोकेशन मस्तपैकी असं वाटणार की भारी लोकेशन आहे. पण इथं जे 6 लाखाचं आहे इकडे 3 लाख तुम्हाला द्यायला लागणार आहे. 30,000 रुपये वरती पेपराला द्यायला लागणार आहे. टोटल 3,30,000, बाकीचे 3 लाख रुपयाचा हप्ता तुम्हाला 8,000 रुपयांनी पेडायला लागणार आहे, पेड करायला लागणार, EMI असणार आहे. चला एवढे नाही 8,000 रुपये, माझ्या बरोबर चला दुसरा रस्ता चेंज करू आपण. हडपसरच्या पुढं कुठं आलं? हडपसरच्या पुढं गेस करा ना राव, मी सगळंच मीच बोलत बसू का? उर्ली कांचन. उर्ली कांचन, अहो उर्ली कांचन मध्ये कशाला घेतात? तिकडे 30-35 लाखाचा भाव चालू आहे उर्ली कांचन मध्ये. बरोबर आहे ना बाबा? 30-35 लाखाचा भाव. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये मला सुचवा. पण उर्ली कांचनच्या पुढं चला अजून थोडस पुढं जाऊ आपण. आता मला सांगा किती किलोमीटर जायला लागणार? अहो जास्त नाही. यवत मध्ये नाही, यवत गाव वेगळं आहे आणि यवतच्या आजूबाजूला बरेचसा एरिया जो आहे डेव्हलप होऊ राहिलेले आहेत. तिथं तुम्हाला जास्त नाही 4 लाख रुपयाच्या भावाने तुम्हाला देतो मी प्लॉट. तिकडं 50%च भरायचं आणि 30,000 रुपये तिकडं पण लागू आहे कागदपत्र नावावरती करण्यासाठी. 11 लोकांमध्ये सामूहिक 7-12, सेपरेट 7-12 वगैरे नसणार आहे तिथे. हे लक्षामध्ये घेऊन चाला तुम्ही. आणि हे EMI जे असणार आहे तुमच्यासाठी 5,000 रुपयांनी मी सांगतोय EMI करायला. पण मला असं वाटतं की 5,000 कशाला? तुम्ही जास्तीत जास्त वजन कम करा तुम्ही, बरोबर ना? तिकडं काय करायचं? 2,30,000 भरायचे आणि 2 लाखचा तुम्हाला हप्ता भेटणार. हप्ता म्हणजे 50% तुम्हाला ते द्यायला लागणार. बरं मला एवढं बोला, तुम्हाला जमणार का? आता ते 32 लाखाचा जो होता ना, तुम्हाला आठवतो का? तो व्हिडिओ बनवला होता पाठीमागं. त्या व्हिडिओमध्ये डिटेल दिली होती 32 लाखाच्या घराबद्दल. आता हे जे आहे ना घर वाघोलीमध्येच आहे आणि GSM कॉलेज वाघोलीमधला त्याच्या बाजूलाच आहे. बरेचसे असे लोक विचार करणारे GSM कॉलेज कुठला? अहो वाघोलीमधला. तुम्ही डायरेक्टली गुगल मॅप वरती तुम्ही डायरेक्टली तिकडे सर्च करा GSM कॉलेज आणि त्याच्याच बाजूला. बरं माझं काही शब्द चुकले असेल ना, माफ करा. हा पुढून मला काहीतरी उपचार माझा वेगळं झाला असेल, बरोबर ना? तर तुम्ही गुगल मॅप मध्ये जेएसएम ओके, मला माहित नाही, मी तुम्हाला ते टायटल मध्ये टाकून देणार आहे, डिस्कशन बॉक्स मध्ये टाकून देणार आहे. तुम्ही तिकडं, आपण मराठी माणूस आहे, आपल्याला काही इंग्रजी येत नाही, काहीतरी बोलून टाकलं असेल, बरोबर ना? बरं तुम्ही एक काम करा, ते सर्च करा तुम्ही आरामशीर आणि तिकडं 32 लाखांनी 5 गुंठे. पण कसं माहिती का, तुम्ही जाऊन तिकडं बघा राव. मला असं वाटतं की शाहीद भाऊचा नंबर दिलेला आहे, तुम्ही त्यांना विचारू शकता, बरोबर ना? आपले मला असं वाटतं की 8 मिनिटं झाले असेल. बाबा झाले का 8 मिनिटं? हा 6 मिनिटं झाले. ओके 7 मिनिटं झाले. ओके बघा 7 मिनिटं झाले. म्हणजे 7 मिनिटापर्यंत माणूस बोलतो, तुम्हाला समजवतो, तुम्ही विचार करा आता, बरोबर ना? मंडळी बरेचशा प्रॉपर्ट्या येऊ राहिलेले, पण मला प्रॉब्लेम काय माहिती की मी जाऊ शकत नाही. अहो 20 लाखाचं पण घर आलेलं आहे, 15 लाखाचा पण रो हाऊस आलेलं आहे, पण जे आहे ना सगळं काय हे विचार करा. 15 लाखाचा 20 लाखाचा झोपडपट्टी एरियामध्ये मी तुम्हाला आहे ना सांगतो, उद्या एक सांगणार, मी तुम्हाला डिटेल देणार आहे. हाय रो हाऊस आहे, मी कोशिश करणार आहे, तुम्ही मला कमेंट करा ओके. आणि मला सांगा की व्हिडिओ पाहिजे तुम्हाला तो रो हाऊसचा, मी आणतो. ओके भेटू आपण पुन्हा. थोडंसं हे चष्माल्या हातामध्ये भारी झाला, बरोबर ना? चला मी भेटतो मी तुम्हाला. हेच आपले चॅनल म्हणजे पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज. सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि शेअर करा आणि शाहीद भाऊला फोन करा. 32 लाखामध्ये 5 गुंठे अर्धवट बांधकाम, एवढं त्यांना सांगा, ते तुम्हाला घेऊन जाऊन टाकून येणार आहे. अर्जंटमध्ये विकायचे. ओके जय महाराष्ट्र, जय जय पुणे.